आत्ता दीपा मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या. चला शिकूया तंत्रस्नेही होऊया यूट्यूब चॅनलवरती. आज UDAS प्लसच्या सिरीजमधील या पुढील व्हिडिओमध्ये आज आपण माहिती करून घेणार आहोत टीचर्स मॉड्यूल अपडेट कसे करायचे आहे त्या संदर्भात. तर वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. तिथं टाईप करूयात UDAS आणि त्यानंतर सर्च करूयात. सर्च केल्यानंतर बघा इथे आपल्याला UDAS प्लसची ही लिंक येईल. त्याच्या खाली इथे बघा स्टुडंट मॉड्यूल आहे आणि त्याच्या बाजूलाच इथं टीचर मॉड्यूल हे आपल्याला निळ्या याच्यामध्ये दिसतं. या टीचर मॉड्यूलला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन व्हायचं आहे. इथे युजरनेममध्ये आपल्या शाळेचा UDAS नंबर, पासवर्ड जो असेल तो आणि कॅप्चा टाकून इथे लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन या बटनावरती आपण क्लिक करूयात. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल, त्याला आपण स्क्रोल करूयात. इथे पहिली जी टॅब आपल्याला दिसते टीचिंग नॉन टीचिंग स्टाफची गो टॅब दिसते, त्या गो या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा स्क्रॉल करून इथे यायचं आहे. इथे आपल्याला टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन इथे आपल्याला आपापल्या शाळेचे टोटल दिसेल ब्ल्यूमध्ये आणि रेडमध्ये. तर इथे आपल्याला ब्ल्यूमध्ये जी संख्या दिसते त्याला आधी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपला जो काही स्टाफ असेल तो इथे आपल्याला दिसेल, त्याला आपल्या डावीकडे सरकवायचं आहे. त्यानंतर इथे अपडेट नावाचं जे दिसतं आहे तिथे आपल्याला 3 प्रकारची माहिती इथे आपल्याला अपडेट करून घ्यायची आहे. जनरल प्रोफाईल, अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल, ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स. तर जनरल प्रोफाईलवरती आपण क्लिक केल्यानंतर ही प्रोफाईल आपल्यासमोर इथे ओपन होईल. माहिती इथे जवळपास सगळी भरलेली आहे. जर यादा कदाचित आधारमध्ये काही दुरुस्ती आपण केली असेल तर इथं 3.2.9a याच्यामध्ये आपल्याला तिथे चेकबॉक्स दिलेला आहे जर आधारची माहिती बदलायची असेल तर. अन्यथा आपण स्क्रॉल करून खाली यायचं आहे आणि अपडेट या बटनावरती तिथे आपल्याला क्लिक करायचे आहे. अपडेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या प्रोफाईलवरती आलो आहे. अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल ही आपण जी माहिती सगळी भरलेली आहे. जर आपल्याला असं वाटत असेल की काही माहितीमध्ये चेंज करायचं असेल तर आपण तो चेंज करून घ्यावा, नाही तर पुन्हा एकदा आपली तिथे अपडेटवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर हिरव्या याच्यामध्ये वरती आपल्याला ते दिसेल की ती अपॉइंटमेंट अँड टीचिंगची प्रोफाईल डिटेल्स आहे ते अपडेट सक्सेसफुली झालेले आहे. त्यानंतर आपली तिसरी प्रोफाईल आहे ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स. इथे ट्रेनिंगच्या याच्यामध्ये बघा 3.2.24c मध्ये इथे निष्ठाचं आपल्याला विचारले आहे का ट्रेनिंग झालं असेल तर तिथे आपल्याला येस किंवा नोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या प्रोफाईलची माहिती भरून झाल्यानंतर इथे आपल्याला अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण बघतो की इथे आपल्या 3 ज्या प्रोफाईल होत्या त्या अपडेट झालेल्या आहेत आणि त्या स्टेटसमध्ये सुद्धा कंप्लीट आलेलं आहे. त्यानंतर पुढील टीचर आपल्याला निवडायचं आहे आणि असे जेवढे टीचर असतील तेवढ्या सर्व टीचरच्या प्रोफाईल आपल्याला इथे अपडेट करून घ्यायच्या आहेत. सर्व शिक्षकांची माहिती अपडेट करून झाल्यानंतर इथे आपल्याला ग्रीनमध्ये दिसते बघा ॲड टीचिंग स्टाफ. याच्यावरती क्लिक करून आपण आपल्याकडे नव्यानेच रुजून झालेले शिक्षकांची माहिती भरून घेऊ शकतो. त्याच्या बाजूला इम्पोर्ट स्टाफ या टॅबवरती क्लिक करून आपण आपल्या शाळेत बदलीने रुजू झालेले शिक्षकांची माहिती भरू शकतो. त्याचेच आपल्या शाळेतून सेवानिवृत्त झालेले किंवा बदली होऊन गेलेले जे शिक्षक आहेत जे आपल्या पोर्टलवरती दिसत आहेत त्यांच्या नावाच्या समोर इथे स्टेटस ॲक्शनमध्ये सगळ्यात खाली निळ्या चौकटीमध्ये लेफ्ट स्कूल म्हणून दिलेलं आहे. त्या टॅबला क्लिक करून आपण त्यांना पोर्टलवरून डिलीट करू शकतो. आपल्याला वरती स्कूल डॅशबोर्ड दिसत आहे, याला क्लिक करायचं आहे. या डॅशबोर्डवरती आपण पुन्हा येऊयात. इथे आपल्याला पुन्हा जिथून आपण सुरुवात केली होती तिथं इनकम्प्लीटमध्ये आता 0 दिसत आहेत. त्याचबरोबर इथं आपल्याला ग्रीन याच्यामध्ये वरती आले क्लिक हेअर टू मार्क कंप्लीट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. इथे आपण क्लिक केल्यानंतर कंप्लीशन स्टेटस इथे आपल्याला दिसत आहे. इथे आपल्याला रिमार्क लिहायचा आहे. चेकबॉक्सला क्लिक करायचे आणि अपडेट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला विचारतो आर यू शुअर टू अपडेट द स्टेटस, याला आपल्याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर वरती बघा हिरव्या याच्यामध्ये आपल्याला दिसतंय उजव्या कोपऱ्यामध्ये स्कूल स्टेटस अपडेट सक्सेसफुली. यानंतर इथं स्क्रॉल केल्यावरती खाली आल्यावरती इथं मार्क कंप्लीटेड हे स्टेटस आपल्याला दिसेल. त्यानंतर बघा आता इथे आपण डिटेल रिपोर्ट कार्ड टीचर मॉड्यूल इंग्लिश
ही एक न्यू टॅब आलेली आहे. याला जर आपण क्लिक केलं की आपण जो भरलेला सर्व डाटा आहे टीचर्सचा तो आपल्याला PDF स्वरूपामध्ये दिसेल. बघा इथे आपण क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर तो जो डाटा आहे तो इथे आपला तो सगळा डाउनलोड झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपला टीचर्स मॉड्यूल जे आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.